निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. मोठा मोठा आपण विचार केला तर प्रेक्षक वर्ग या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी भरपूर सारे प्रेक्षक वर्ग जॉईन होतात. आज खर तर आपण पाहतो सुदाम नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं, त्याच्या सोबतीला गुरुनाथ ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. दोन्ही संघाला कॉम्बॉक्स मधून विजयाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये सामना पाहतो. एका बाजूला कार्तिक 11 रानसाई संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असं टीमा खांदा संघ निश्चित आपण पाहतो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देवा सर्व कार्यसु सर्वदा महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवराने देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. अच्छा रात्रीला सुरुवात, पहिलं षटक गोलंदाज मार्क वरती रोहित वीरला निश्चित आपण पाहतोय. गोलंदाज तयाऱ्या, अच्छा रात्रीला सुरुवात, फुलटॉस बॉल त्यावरती आघाती केल्या, बॉल चालला एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडं येतोय चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुदाम नाईक, छोटा पॅक बडा धमाका. निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली फटकेबाजी यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट्य फॉर्म मध्ये हा खेळाडू निश्चित आपण पाहतो चांगला खेळ राहिला जातो. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये निश्चित आपण पाहतो आज स्पर्धा ग्रामीण क्रिकेट हे गावाच्या नावासाठी खेळायचं. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. रोहित वरती आक्रमण केले जातात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार ओ बॅटची डॉबेज वाकड्यामध्ये क्षेत्ररक्षक एक साधा सोपा झेल इथून मात्र जमिनीला दान आणि तिथं आपण पाहतो झेल सोडला जातोय कुणाचा सुदाम नाईक या खेळाडूचा मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आले. एका सिंगलच्या पद्धतीने संघाची धावसंख्या टोटल 5 या अंकावरती 5 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना निश्चित आपण पाहतो खांदा संघ चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. दोन्ही संघ एकाच ताकदीचे हे मात्र विसरून सालाने निश्चित आपण पाहतो चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पहिल्याच बॉल वरती जरूर चौकार आला, त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. स्ट्राईक एंड वरती सच फलंदाज गुरुनाथ नाईक हा खेळाडू निश्चित आपण पाहतो एक चांगला खेळाडू संघाचा प्रमुख खेळाडू इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज सज्जा रोहित वीर डावखुरी हाताचा वेगवान गोलंदाज हा ट्रॅकर बॉल त्याला हुक केला, वाक्या डेऱ्या खाल्या, बॉल चालला एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडं या षटकातील दुसरा चौकार. 3 बॉलचा खेळ संपला. संघाची धावसंख्या टोटल 9 या अंकावरती 9 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत टीम खांदा संघ जबरदस्त फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते टीम खांदा संघाच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ संपला, 3 बॉलचा खेळ बाकी या षटकातील निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत टीम खांदा संघ चांगला खेळ अद्याप राहिला जातो. 3 बॉल वरती 9 धावा खर्च केल्यात. गोलंदाज रोहित वीरनं चांगला गोलंदाज इथून मात्र कमबॅक करावं लागेल या खेळाडूला. हो इथून निश्चित आपण पाहतो पंचाने लाईन चेक केली जाते. इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती 10 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो चांगली खेळपट्टी जितकी फलंदाजाला देखील साथ देत्या आणि तितकीच गोलंदाजाला देखील साथ देत्या. अचूक खेळपट्टी इथून मात्र कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिलं जात्या. गोलंदाज तयार या हा ट्रॅकर बॉल होता त्याला करण्याचा प्रयत्न बॅटची डॉपेज धक्का क्रमांक पहिला टीम निश्चित आपण पाहतो खांदा संघाला इथून मात्र 50 होईल बाद गुरुनाथ बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी इथून मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज निश्चित आपण पाहतो रोहित वीरला इथून मात्र शेवटच्या क्षणी थोडं केलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज
शेवटचा बॉल बाबर पिचच्या षटकातील गोलंदाज तयार रोहित वीर आणि स्ट्राईक वरती सज्ज आपण पाहतो अजय नाईक बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई ओ चांगला चेंडू आपण पाहतो जबरदस्त चेंडू रिलीज केला एंड ऑफ द बॉल षटक क्रमांक पहिला इथून संपलं जातो आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असत टीम खांदा संघ जाऊन पोहोचला 10 अंक वरती एका गड्याच्या मोबदल्यात पुणी लंका पॉवर प्ले संपला गेला आणि पॉवर प्ले मध्ये संघाची धावा संख्या 10 या अंकावरती सांगी कोट्याचे दुसरं वैतिक पहिले षटक गोलंदाज मार्क वरती आकाश पारदीला निश्चित आपण पाहतो वेगाचा पेतात बादशाह म्हणून सातत्याने या गोलंदाजाकडे ओळखलं जातं आज कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील रानसे संघाच्या पाठी राख्याच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळते आणि स्ट्राईक एंडवर सज्ज गोलंदाज सुद्दाम नाईक छोटा पॅक बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात मैदानाच्या आतमध्ये ओ स्विचचा प्रयत्न करायचा होता लागला तर बरबाद नाही तर अबाद इथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो येतोय डॉट बॉल चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात आकाश पारदीच्या माध्यमातून राहिली जाते चांगला गोलंदाज यानंतर कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये छाप सोडल्या गोलंदाज तयार या हो पुन्हा एकदा त्याच मध्ये खेळायचं होता वन्स मोर अगेन डॉट बॉल क्या बात या जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सलक्ष 2 चेंडू डॉट गोलंदाज आकाश पारदीच्या माध्यमातून सुद्दाम सारख्या एक मातकबर फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये शांत केले जात मैदानाच्या आतमध्ये लाजबाब गोलंदाजी निश्चित आपण पाहतो आकाश पारदीच्या माध्यमातून गोलंदाज तयार या ओ आडव्या बॅटने खेळायचा होता पॅड वरती चेंडू रिलीज झाला इथून निश्चित आपण विचार केला तर बॅटकड्या इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो एकच सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या 11 या अंकावरती 11 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो सातत्याने हे लॉट्स जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा प्रेक्षक वर्ग भरपूर सारे जॉईंट होतात निश्चित आपण पाहतो आज तर प्रेक्षक वर्ग अल्लोटाने गर्दी चौफेर बाजूला निश्चित आपण पाहायला तर सगळीकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज तयार आकाश भारतीय ओ पटका चांगला पटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथं आपण पाहतोय सुक्या आणि सुक्या मैदानाच्या आतमध्ये इथून झेल सोडला जातोय कुणाचा अजय नाईक या खेळाडूचा मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय ओ मैदानाच्या आतमध्ये घडलं का डायरेक्ट हिट काम बनून जाईल यस गोल्डन डकची शिकार एक मोठा धक्का टीम कार्तिक किलेवर रानसे संघाला फलंदाज होईल बाद सुदाम नाईक बॅक टू द पवेलियन क्या बात आहे जबरदस्त इथून क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते टीम कार्तिक किलेबर रानसे संघाच्या माध्यमातून डायरेक्ट हिट केलं आणि मात्र काम बनून गेले जात्या जबरदस्त क्षेत्ररक्षक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला फलंदाज सुनील नाईक हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय इथे मात्र पूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागलेल्या 2 खेळाडूला स्वस्तामध्ये बाद झाला गुरुनाथ नाईक त्यानंतर स्वस्तामध्ये बाद झाला सुदाम नाईक आज तर सुदाम नाईक ना नाराजी केले संघाला ओ फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये एलिव्हेशन थोडस कमी इथून मात्र बॉल चालला निश्चित आपण पाहतोय चांगलं क्षेत्राच्या शेवटच्या मोमेंट मध्ये राहिले जाता इथून मात्र बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडं येतोय चौकार लाड लाड
निश्चित आपण पाहायला गेलं तर लाईव्ह व्ह्यूज आपण जर विचार केला तर 1200 प्रेक्षक ऑनलाईन बघत आहेत. फटका चांगला, चांदो मामा भागलास का? इथून अजय नाईकचा षटकार पाहिलास का? येतोय षटकार. शेवटच्या बॉल वरती इथून षटकार ठोकला जातो मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो अजय नाईकचा झेल सोडला होता, तिथून मात्र एका झेलची किंमत टीम कार्तिक किलेपर रानसे संघाला मोजावी लागली. संघाची धाबा संख्या आपण विचार केला तर 23 धाबा धावपलक्यावरती, त्यामध्ये फलंदाज बाद झाले 2. चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर गोलंदाज रोहित वीरने धाबा खर्च केल्या होत्या 10 आणि एका फलंदाजाला बाद केला होता. दुसऱ्या षटकाला गोलंदाज आकाश पारधीनं 13 धाबा खर्च केला, एका गाड्याला बाद केला होता. सांघिक कोट्यात तिसरं वैतिक पहिले षटक गोलंदाज मार्ग वरती अविनाशला आलाय. फटका चांगला, बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये, येतोय खण 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 षटकार. क्या बात या. अविनाशचं स्वागत केलं जातं इथून षटकारानं. फलंदाज सुनील नाईकला आपण पाहतोय, एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या पाठमधला पहिल्याच बॉल वरती षटकार टोकला जातोय. 6 धाव्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या आपण विचार केला तर 29 या अंकावरती 29 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो बॅटिंग करणारा टीम खांदा संघ. ओ आफ्टर आखर बॉल उडवला, मिड विकेटला शतरक्षक. ओ सुक्या करणार इथून टिपला जातोय टेल आणि संपलाय. फलंदाज सुनील नाईकचा खेळ. धक्का क्रमांक 3 टीम खांदा संघाला फलंदाज होईल बाद. टी पोर्ट्यात जशाच तसं प्रत्युत्तर इथून मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून आपण पाहतो एक चांगला गोलंदाज या ज्यानं खरं तर कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये छाप सोडल्या आणि त्याच्या माध्यमातून इथून मात्र कमबॅक केले जातं मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून मात्र कमबॅक पाहायला मिळेल का? गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो पहिल्याच बॉल वरती जरूर षटकार ठोकला होता आणि त्याच नंतर विकेटचं पतन निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज सुनील नाईकला परतावा लागला. नवीन फलंदाज नॅट नंबर 5 वरती दाखल झाला फलंदाज विजयला आपण पाहतो. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. संघ थोडासा अडचणीमध्ये इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी. संघाची धाबा संख्या 29 या अंकावरती. गोलंदाज तयार या. ओ फटका चांगला कोलर टाकलेला चेंडू निश्चित आपण पाहतो अलंद क्राफ्ट मिड विकेटला चेंडू रिलीज झाला. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या 30 या अंकावरती 30 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत असं टीम खांदा संघ. इथून मात्र ऑन स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज अजय नाईकला आपण पाहतो अच्छा पाठपंदा जरूर एक षटकार पाहिला. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार या. ओ अपरकटचा देखना स्ट्रोक, बॉल चालला नॉन स्टॉप रिझन मध्ये सीमा रेषेच्या पलीकडे येतोय खण खण खणीत चौकार. क्या बात या. जबरदस्त इथून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो फलंदाज अजय नाईकचा झेल सोडला होता. निश्चित आपण पाहतो 0 या धावसंख्येवरती झेल सोडला होता. तिथून मात्र अजय नाईकची बॅट बोलली जाते मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो जरूर एक चौकार आणि एक षटकार ठोकला या फलंदाजांना. ओ फटका चांगला, बॅटच्या स्लॉट मध्ये एलिव्हेशन थोडस कमी क्षेत्ररक्षक आपण पाहतो चुक्या करणारा टिपला जातो झेल आणि संपलाय. फलंदाज अजय नाईकचा खेळ. धक्का क्रमांक 4 टीम खांदा संघाला फलंदाज होईल बाद. पुढील मॅच निश्चित आपण पाहतो सचिन 11 माथेरान संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट केलं टीम भिंगार संघ. चला दोन्ही संघाच्या संगणकाला असेल तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्ट करायची. इथून पहिला पुकार असेल तुमच्यापर्यंत. ब्रेक इनिंग मध्ये टॉस करणं गरजेचं आहे मित्रांनो. स्पर्धा मोठी आहे निश्चित आपण पाहतो. चला इथून टीम मीटिंग घेऊ नका टीम कार्तिक 11 रानसे संघ गोल्डन रॅकची शिकार. ज्या फलंदाजाने चौकार षटकाराची आतषबाजी केली होत्या त्या फलंदाजाला इथून मात्र बाद केले गेले मैदानाच्या आतमध्ये. चांगलं कमबॅक गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून राहिले जातं. एक चौकार एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी
या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला फलंदाज मंगेश. इथून चांगला खेळ करावा लागेल त्याच्या सोबतीला विजय. हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जोड साखळी निश्चित आपण पाहतो. इथून मात्र या दोन खेळाडूंना पुरेपूर डाव सावरावा लागेल या मॅच मध्ये निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तयार आहे. अविनाश ओ बॅटची ऑफिस दोन्ही फलंदाज एका साईडला डायरेक्ट हिट काम बनून जाईल. पंचांचा फिंगर अप ओ युटी आउट. धक्का क्रमांक इथून लागला जातो 5वा टीम कांदा संघाला. फलंदाज होईल बाद. एंड ऑफ द बर्थ षटक क्रमांक इथून तिसरंही संपलं जाते आणि त्याच्या षटकामध्ये बॅटिंग करत असणारा टीम खांदा संघ जाऊन पोहोचला 34 या अंकावरती. 18 बॉलचा खेळ संपला. 34 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत टीम 11 स्टार खांदा संघ निश्चित आपण पाहतो. आज थोडसा पाठपुटा निश्चित आपण पाहतो. सुदाम नाईक स्वस्तामध्ये बाद झाला त्यानंतर गुरुनाथ नाईक स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर अजय नाईकने चांगली फटकेबाजी 2 चौकार 1 षटकार जरूर डोकला. त्यानंतर सुनील नाईकनं पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. त्यानंतर विकेटचं पतन विजय नाईकने देखील संघाला नाराज केले. इथून मात्र मंगेश आणि त्याच्या सोबतीला अशोक या दोन फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो इथून स्ट्राईक जास्तीत जास्त रोटेट करावे लागेल मंगेश या खेळाडूला. निश्चित आपण पाहायला गेलं तर त्याच्या बॅटमधून क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जाते. गोलंदाज विजयच्या माध्यमातून चला सचिन हिरेवण माथेरान संघाचा संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आणि त्यांच्या विरोधात पाडगी टीम भिंगार संघ. चला दोन्ही संघाचे संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. ब्रेक इनिंग मध्ये टॉस करणं भरपूर महत्वाचे आहे मित्रांनो. स्पर्धा देखील भरपूर मोठी आहे. नाईट रजनी शृंखला निश्चित आपल्याला पाहायला मिळते. आज करता दामणी गावानं पाहिलेलं स्वप्न ते स्वप्न सत्यात उतरताना निश्चित आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला राम नाईक संघाचा प्रमुख खेळाडू. इथून निश्चित आपण विचार केला तर ज्याच्या नेतृत्वाखाली हा संघ नेहमी ओळखला जातो आणि इथून मात्र संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथून चांगला खेळ करावा लागेल या खेळाडूला निश्चित आपण पाहतो. जबरदस्त आपण पाहायला गेलं तर 40+ खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून नेहमी चांगला खेळ राहिला जातो आपल्या संघासाठी. निश्चित आपण पाहतो दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न धोक्याची घंटा होऊ शकते. यास पंचांचा फिंगर अप तू चल मे आया अशी परिस्थिती टीम निश्चित आपण पाहतो 11 स्टार खांदा संघाची. फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रघु. इथून निश्चित चांगली बॅटिंग करावी लागेल या खेळाडूला. 7 फलंदाज बाद झालेत. निश्चित आपण पाहतो अशोक यांनी त्याच्या सोबतीला रघु या दोन फलंदाजाला इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. एखाद मोठा फटका मारणे नितांत गरज आहे. टीम 11 स्टार खांदा संघाला. उलटाच बॉल त्यावरती आघात केला. पंचांचा इशाऱ्याला बीमर बॉल आणि इथून आपण पाहतो बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे एका टप्प्यानं येतोय चौकार. ज्या फटक्याची गरज होती तो फटका आला गेला. फलंदाज रघुना टोकला गेला चौकार. उघडा डोळे पहा नेट पुढचा बॉल फ्री. इथून कशा रीतीने संधी घ्यावी लागेल या खेळाडूला. गोलंदाज तयार या. ओ आडव्या बॅटने खेळला. फटका चांगला होता. इथून निश्चित आपण पाहतो एकदा वेगानं सहज पैकी खराब मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. इथून मात्र या 2 धाबा निश्चित आपल्याला पाहायला मिळते. आपटा बॉल दा त्यावरती प्रार करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. इथून मात्र या 2 धाबा सहज पूर्ण 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या आपण विचार केला तर 45 या अंकावरती 45 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो
बॅटिंग करत असताना टीमा 11 स्टार कांदा संघ ज्या पटक्याची गरज होत्या तो पटका ठोकला गेला रघुच्या बॅट मधला आणि निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार आहे विजय. शेवटचा बॉल टार्गेट चेंडू बॉल गोलंदाज तयार आहे इथून निश्चित आपण पाहतो. हो आपल्या आखर बॉल वाकड एरियामध्ये चेंडू रिलीज झाला. बॉल चला शेवट गोड करत असताना सीमा रेषेच्या पलीकडं येतोय खण 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 खणीत चौकार. सचिन इलेवन माथेरान संघाचा संगणक आणि भिंगार संघाचा संगणक आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची बा. शेवटचा कॉल या पुणे एखादा प्रतिनिधी आला असेल तरी देखील आमच्या सोबत संपर्क साधा. दोन्ही संघाच्या खेळाडू आले असतील तर संपर्क साधायचे बा. सचिन इलेवन माथेरान संघाचा संगणक अजय बसमा आपण आला असेल त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम भिंगार अजय नाईक. चला दोन्ही संघाचे संगणक आले असेल तर आपण रिपोर्टिंग करायचे टॉस साठी. ब्रेक इनिंग मध्ये टॉस करणं गरजेचं आहे मित्रांनो. मोठी स्पर्धा निश्चित आपण पाहतो जे बागोबा क्रिकेट संघ धामण्या जिथं ग्रुप ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मंडळ चषक धामण्या मोठी स्पर्धा यंदाच्या हंगामामधल्या निश्चित पहिली नाईट रजनी शिकला ते निश्चित आपण विचार करत स्पर्धेकडे चर्चा केली जाते. इथून उत्तर हातामध्ये बनवायचे टीम कार्तिक किल्लेपर रानसे संघाला 50 धाबा 24 बॉल आणि 50 धावेची गरज आहे. टीम कार्तिक किल्लेवर रानसे संघाला निश्चित आपण पाहतो. चला रानसे संघ आपले दोन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे इथून उशीर करू नका. चला लगेच बिल्डिंग सजून घ्या. टीम 11 स्टार कांदा संघ जबरदस्त फटकेबाजी रघुन खरं तर 2 चौकार टोकले गेले निर्णायक क्षणी ज्या फटक्याची गरज होत्या टीम 11 स्टार कांदा संघाला ते फटके मात्र रघुच्या बॅट मध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. इथून निश्चित आपण पाहतो उत्तर हातामध्ये बनवायच्या टीम बॅटिंग करत असणार टीम कार्तिक किल्लेपर रानसाई संघाला 50 धावा 24 बॉल 50 धावेची गरज आहे. इथून जिंकण्याकरिता टीम आपण पाहतो कार्तिक किल्लेपर रानसाई संघाला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एका बाजूला देवा बांगारिया आणि त्याच्या सोबतीला आकाश भारतीय ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. दोन्ही संघ एक खास ताकदीच्या हे मात्र विसरून चालणार नाही. निश्चित आपण पाहतो WTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत निश्चित वाहिनी पोहोचवली जाते. जे घर बसल्या प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेते त्यांचे स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो तब्बल आपण विचार केला तर 1200 प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेमध्ये जोडले आपण निश्चित पाहतो त्यांचे स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो मोठी स्पर्धा आणि आज करतर ए लॉर्ड्स निश्चित आपण पाहतो आज करतर प्रेक्षक वर्ग भरपूरसा जॉईन झालेला आपण पाहतो. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आणि प्रेक्षक वर्गांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले. उत्तर अर्धाला देखील सुरुवात या इथून निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार या अजय नाईक. दुसऱ्या डाबाला सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहतो बॅटची टॉपेज बॉल चालला निश्चित आपण पाहतोय गोळीच्या वेगानं पहिल्याच बॉल वरती टोकला जातोय चौकार. एवढं माथेरान संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट केला टीम भिंगार संघ. टॉस करण्या अगोदर ज्या काय आपल्या फॉर्मॅलिटीज असतील त्या आयोजकांकडे लगेच जमा करा. इथून सर्व संघाच्या संगणकाला लक्ष असू द्या. इथून टॉस केला जातो निश्चित आपण पाहतो वसंत शेठ डुबना त्यांच्या पवित्र चुपाताने इथून टॉस केला जातो. एका बाजूला सचिन इलेवन माथेरान संघ अजय बसमाची सेना आणि त्यांच्या विरोधात फाईट करते भिंगार कावदेव भिंगार संघ अजय नाईकची सेना निश्चित आपल्याला पाहायला इट इज कॉल टॉस इथून निश्चित आपण पाहतो
इथून निश्चित टॉस केलं जातं. टॉस जिंकला निश्चित आपण पाहतो टीमा गावदेव भिंगार संघ आपला निर्णय केला आणि जे काय आपला फॉर्मॅलिटी असेल ना ते लगेच जमा करायचे आयोजकांकडे. या सर्व संघांना लक्ष असू द्या. पुढे मॅच कडे. मॅच देखील भरपूर महत्वाची आहे. एका बाजूला टीमा 11 स्टार कांदा संघाने त्यांच्या विरोधात फाईट करत असं टीम निश्चित आपण पाहतो. कार्तिक किलेवर रानसे संघ संघाची धावसंख्या टोटल निश्चित आपण पाहतो 5 या अंकावरती. ज्या स्थितीने सुरुवात केली होती कांदा संघानं त्या स्थितीची सुरुवात टीम आपण पाहतो. कार्तिक किलेवर रानसे संघाच्या माध्यमातून राहिलं डायरेक्ट हिट झालं असतं इथून मात्र काम बनून गेलं असतं. बॅकअप चांगले राहिले जातं मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकच सिंगल आले. एका सिंगलच्या मध्येतरी संघाची धावसंख्या आपण विचार केला तर 6 या अंकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असा टीमा कार्तिक 11 रानसे संघ निश्चित आपण पाहतो. चांगला संघ आहे. निश्चित आपण विचार केला तर भरपूर सारे ऑनलाईन प्रेक्षक जॉईन होता. इथून आपण विचार केला तर 2000च्या आसपास इथून ऑनलाईन प्रेक्षक निश्चित जॉईन झालेला आपण पाहतोय. सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज या स्पर्धेची चर्चा निश्चित आपण पाहतो. ओ क्या बात आहे. जबरदस्त चेंडू रिलीज केला. गुडलेस पाठ वरती चेंडू आपली बार थोडी सुचली. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. ऐते डॉट बॉल. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी पापरपेच्या षटकामध्ये इथून राहिली जाते मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. गोलंदाजचा अजय नाईकच्या माध्यमातून आपण पाहतो. संघाचा प्रमुख अस्त्र आणि त्याच्या माध्यमातून लाजबाब गोलंदाजी. शेवटचा बॉल या षटकातील. ओ क्या बात आहे. वन्स फॉर अगेन डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. पंचांचा इशारा. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक इथून पहिलं संपलं जातं आणि पहिल्या षटकाच्या मदतीनं दुसऱ्या डाबामध्ये बॅटिंग करत टीम कार्तिक किल्लेवर रानसे संघ जाऊन पोहोचलाय 6 या अंकावरती. येणारे बॉल 18 बनवायचे 44 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सामना जिंकण्याकरिता टीम कार्तिक किल्लेवर रानसे संघाला प्रयत्नाचे करा कष्ट इथून करावे लागतील. टीम कार्तिक किल्लेवर रानसे संघाला निश्चित आपण पाहतो चांगला खेळ करावा लागेल. चांगले बॅटिंग करावे लागेल. या दोन फलंदाजाला निश्चित आपण पाहतो. देवा त्याच्या सोबतीला आकाशला आपण पाहतो. आकाशने अद्यापर्यंत एक चेंडू पेस केलाय. एक धाब्याचं योगदान अद्याप राहिलेच होतं. दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात गोलंदाजी मार्क करते विजय नाईकाला. फटका चांगला दाटच्या स्लॉट मध्ये एलिव्हेशन कमी लांगाला चंद्रशेखर टिपला जातो असेल आणि संपलाय. फलंदाज आकाश पारदीचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. टीम कार्तिक किल्लेवर रानसे संघाला फलंदाज होईल बाद. त्याच्या हातमध्ये दाखल झाला. इथून मात्र संघ अडचणीमध्ये इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. करण लेण्याला बॅट बोलावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. त्याच्या सोबतीला देबा बांगारी ही जोड चाकणी निश्चित आपण पाहतो. या दोन फलंदाजांना निश्चित डाव सावरावा लागेल. चांगली फटकेबाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. गोलंदाज सज्ज विजय नाईक पहिल्याच बॉलवरती
विकेट मिळवले गेले. गोलंदाज विजय नाईकच्या माध्यमातून चांगली सुरुवात. निश्चित आपण पाहतो नवीन गोलंदाज दाखल झाला करण लेंड्या. रानसाई संघाचा प्रमुख अस्त्र आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ फटका चांगला क्षेत्ररक्षक आपण पाहतो थोडीशी पंबली. इथून मात्र सुनील नाईकच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळाले. इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहतो. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 अंकावरती 7 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम कार्तिक किल्लेवर रानसाई संघ आज थोडासा बॅकफुटला संघ निश्चित आपण पाहतो. थोडासा खराब खेळ इथून मैदानाच्या आतमध्ये राहिला जातो. चांगली गोलंदाजी टीम खानदार संघाच्या माध्यमातून राहिले जाते आपण पाहतो. फटका बसला एलिव्हेशन कमी बॅक टू द बॉलर चुक्या करायची मात्र वन्स मोर अगेन विकेट डाऊन. अजून एक धक्का टीम कार्तिक किल्लेवर रानसाई संघाला फलंदाज होईल बाद देवा बांगारिया. बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी इथून राहिले जाते टीम खानदार संघाच्या माध्यमातून विजय नाईक. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी केल्या खेळाडूने निश्चित आपण पाहतो. गुरुसाहेब ब संघाच्या विरोधात खेळत असताना जबरदस्त गोलंदाजी केली होत्या. आज नव्याने रीतीनं धामणीच्या मैदानावरती निश्चित खेळाडूला आपण पाहतो आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ बाकी या षटकामध्ये निश्चित आपण पाहतो आणि करताना 3 बॉल मध्ये 1 धाव खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट या खेळाडूच्या नावावरती. नवीन फलंदाज दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये विजय. विजय टू विजय असं मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार गोलंदाज विजय नाईक इथून तयार ओ खोला टाकलेला चेंडू आनंद कार्पेट निश्चित आपण पाहतो. लॉंगला क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो. सुदाम नाईकला चेंडू उचलली पैकी पर्यंत एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल आले. एका सिंगलच्या पद्धतीने संघाची धाव संख्या 8 अंकावरती. या षटकामध्ये धाबा रोखण्याचा प्रयत्न केला जातो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज विजय नाईकच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लाजबाब गोलंदाजी या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केलेत या गोलंदाजाला. गोलंदाज नाही इथून निश्चित आपण पाहतो विजय नाईक 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण सफलता या खेळाडूच्या नावावरती निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार करण लेंडे आणि स्ट्रायकिंग वरती सज्ज आपल्याला पाहायला मिळेल. रानसाई संघाचा प्रमुख अस्त्र आहे. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये सापडला जातो. टीम कार्तिक किल्लेवर रानसाई संघ इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. या 2 फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. इथून सामना जिंकायचा असेल तर टीम कार्तिक किल्लेवर रानसाई संघाला फुल टॉस बॉल होता आघात करण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो सुदाम बॅगला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो. मैदानाच्या आतमध्ये घडते काय पंचांचा फिंगर अप ओ युटी आउट. धक्का क्रमांक 3 टीम कार्तिक 11 रानसाई संघाला फलंदाज होईल बाद. क्या बात आहे. या षटकामध्ये खरं विजयचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. इथून विचार केला तर 5 बॉल फेकले गेले अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि इथून मात्र 3 फलंदाजाला देखील बाद केला या गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवट समान या षटकातील निश्चित आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज रोहित वीर संघाचा प्रमुख अस्त्र आणि त्याच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील रानसाई संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्याचा फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज म्हटला की क्रिकेट मधील घातक फलंदाज. फलंदाज तयार आहे. शेवटचा बॉल या षटकातील ओ कोला टाकलेला चेंडू पॅड वरती चेंडू रिलीज झाला. इथून आपण पाहतो डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये एंड ऑफ द बॉल षटक क्रमांक 2 संपला जाता आणि 2 षटकाच्या मदतीनं दुसऱ्या मध्ये बॅटिंग करत असं टीम कार्तिक किल्लेपर रानसाई संघ जाऊन पोहोचला 9 अंकावरती लॉस ऑफ 3 विकेट.
जबरदस्त गोलंदाजी रीतून राहिले जाते विजय नाईकच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळाल्या. कमबॅकिंग षटक कसं असावं गोलंदाज विजयच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. सांघिक कोड्यातील तिसरं वैदिक पहिले षटक गोलंदाजी मार्ग वरती निश्चित आपण पाहतो. गोलंदाज सुनील नाईकला आपण पाहतो. इथून मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील कांदा संघाच्या पाठी राख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू बनवायचे 41 धावा टीम कार्तिक किल्लेवर रानसे संघाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज तयार. इथून तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात द्या. करण लेंडे आणि स्ट्राईक एंड वर द्या. ओ कोला टाकलेला चेंडू पटका चांगला एक्स्ट्रा कपसता शतरषक एका टप्प्याने चेंडू अडवला जातो. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये या 2 धावा सहजरित्या पूर्ण 2 धावा 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या आपण विचार केला तर 11 या अंकावरती 11 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम कार्तिक किल्लेवर रानसे संघ इथून मात्र अण्णामारी करावी लागेल. चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल या फलंदाजाला. गोलंदाज तयार या. ओ कोला टाकलेला चेंडू अलंद कार्पेट मिड विकेटला शतरक्षक सुद्धा नाईकला निश्चित आपण पाहतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पैकी चांगल्या कलेट देखील चांगला. येथील मात्र 100% पट देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. करण लेंडेच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो. या 2 धाबा निश्चित आपण पाहतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट धाव मिळतील या 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या 13 या अंकावरती 13 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम कार्तिक किल्लेवर रानसे संघ इथून आपण पाहतो थोडासा बॅकफुटला निश्चित आपण पाहतो. इथून चांगला खेळ करावा लागेल. चांगले बॅटिंग करावे लागेल. एखाद 2 मोठे बटक्या या षटकावरती टोकणं गरजेचं आहे टीम कार्तिक किल्लेवर रानसे संघाला. इथून अण्णामारी करावं लागेल. चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल या 2 फलंदाजाला. करण लेंड्या आणि स्ट्राईक इन वरती सज्ज गोलंदाज तयार आहे सुनील. ओ फटका चांगला लॉंगॉनला छत्रक्षक निश्चित आपण पाहतो. थोडीशी पमलिंग आणि त्यानंतर इथून या 2 धाबा सहजरित्या पूर्ण आणि त्यानंतर पुढील मॅच निश्चित आपल्याला पाहायला. एका बाजूला सचिन इलेव्हन माथेरान संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम भिंगार संघ. चला दोन्ही संघ रेडी राहायच्या आणि जे काय आपल्या फॉर्मॅलिटी असतील त्या आयोजकांकडे लगेच जमा करा. मैदानाच्या आतमध्ये उतरण्या अगोदर ज्या काय आपल्या फॉर्मॅलिटी असतील त्या लगेच जमा करायचे. इथून गोलंदाज सज्ज निश्चित आपण पाहतो सुनील नाईकला. पटका चांगला आनंद कार्पेट गॅप भरपूर मोठ्या शेवटच्या मोमेंट मध्ये जबरदस्त शतरक्षक इथून राहिले जाते मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र या 2 धाबा इंड ऑफ द बर षटक क्रमांक इथून तिसरंही संपलं जात्या आणि 3 षटकाच्या मदतीने संघ टीम कार्तिक किल्लेवर रानसे संघ जाऊन पोहोचला 17 अंकावरती. लास्ट 4 विकेट. धाब्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 6 चेंडूमध्ये 33 धाबा ठोकल्या गेल्या तर या मैदानावरती एक वेगळं इतिहास निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज निश्चित आपण पाहतो. शेवटचे षटक गोलंदाजी मार्क वरती सुदाम नाईकला आपण पाहतो. छोटा पॅक बडा धमाका इथून गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय. जबरदस्त चेंडू रिलीज केला आपण पाहतो. रोहित वीर ऑन स्ट्राईक इन वरती निश्चित आपण पाहतो. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई निश्चित आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र डॉट बॉलची सांगतो मैदानाच्या आतमध्ये थोडस आउटस्विंग निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सुदाम नाईकच्या माध्यमात ऐकताय डॉट बॉल 5 चेंडू बनवायचे 33 धाबा 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकल्या तरी देखील सामना जिंकू शकत आहे. ओ पुलटास बॉल आघात करण्याचा प्रयत्न इथून निश्चित आपण पाहतो. शतरक्षक कव्हर्स पॉइंटला चांगला शतरक्षक विजय नाईकच्या माध्यमातून राहिले जात्या. इथून मात्र एकच सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या 18 या अंकावरती 18 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम कार्तिक किल्लेवर रानसे संघ आज थोडासा बॅकफुटला संघ निश्चित आपल्याला पाहायला मिळते. टीम कार्तिक किल्लेवर रानसे संघ चांगला खेळ अद्याप राहिला जात नाही. टीम रानसे संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी टीम स्टार 11 खानदार संघाच्या माध्यमातून 11 स्टार खानदार संघ निश्चित आपण पाहतो. चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून राहिला जाता.
ओ पटका चांगला हलक्यातून पेस केला. सिली मिडलला चेंडू रिलीज झाला आणि तिथे आपण पाहतो एकच सिंगल पाहायला मिळेल. मॅच मध्ये फक्त चलत्या शिल्लक आहे एकतर्फे सामना निश्चित आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ जमला 3 बॉलचा खेळ बाकी या षटकातील आपण पाहतो 3 चेंडू बनवायचे 31 धाबा. इथून टीम कार्तिक किलेबर रानसाई संघाला. 3 बॉलचा खेळ बाकी 3 बॉलचा खेळ संपला या षटकातील निश्चित आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सुदाम नाईकला आपण पाहतो चांगली गोलंदाजी ओ खोला टाकलेला चेंडू पॅड वरती चेंडू रिलीज झाला. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या हातमध्ये आपण पाहतो येतोय डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी याही षटकामध्ये राहिली जाते. गोलंदाज सुदाम नाईकच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतो यंदाच्या हंगामामध्ये बन्नाट्य फॉर्म मध्ये असलेला खेळाडू निश्चित आपण पाहतो. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नेहमी राहिला जातो. वन्स मोर अगेन डॉट बॉल क्या बात या जबरदस्त गोलंदाजी आपल्या गोलंदाजी तालावरती फलंदाजाला नाचवलं जातं मैदानाच्या आतमध्ये क्या बात या लाजवाब गोलंदाजी इथून गोलंदाज सुदाम नाईकच्या माध्यमातून राहिली जाते. शेवटचा बॉल इथून आपण पाहतो दुसऱ्या हाफ मध्ये निश्चित आपण पाहतो मॅच मध्ये फक्त 75 शिल्लक आहे. एकतर्फे सामना निश्चित आपण पाहतो स्विचचा प्रयत्न इथून निश्चित आपण पाहतो फलंदाज इथून होईल बाद. इथून सामना देखील जिंकला जातो. टीम 11 स्टार कांदा संघ अडलक टीम कार्तिक 11 रानसे संघ. तुम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाला. अभिनंदन टीम 11 स्टार कांदा संघ अडलक टीम निश्चित आपण पाहतो कार्तिक 11 रानसे संघ तुम्ही देखील चांगला खेळ दाखवला. तुमचं स्वागत या स्पर्धेत.